नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी विषय आहे बघा, इतिहास राज्यशास्त्र, द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 रयत शिक्षण संस्था सातारा. तर बघा, वेळ 2 तास आहे आणि गुण 40 आहेत. तर आपण आज प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि त्याची उत्तरे सुद्धा बघणार आहोत. आणि चला सुरुवात करूया पेपर पाहायला. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका आपल्या या चॅनलवर सोडवलेल्या पाहायला भेटतील. तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला बघूया आपण. बघा, पहिला इतिहास, त्यातील पहिला प्रश्न बघा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 1. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने टिंबटिंब हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला. तर बघा, पर्याय 4 दिलेले आहेत, अ, ब, क, ड. त्यातील ब हा पर्याय बरोबर आहे, 8 मार्च. त्यातील दुसरा बघा, सायकल उत्पादनात टिंबटिंब हे भारतातील प्रमुख शहर आहे. पर्याय अ, ब, क, ड दिलेले आहेत. त्यातील ब पर्याय बरोबर आहे बघा, लुधियाना. त्यातील तिसरं बघा, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात टिंबटिंब भाषेचे प्राबल्य वाढत चाललेले आहे. पर्याय 4 दिलेले आहेत, अ, ब, क, ड. त्यातील क हा पर्याय आहे बघा, इंग्रजी. ब बघा, खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा बघा. 1. अ, चिपको आंदोलन, वृक्षतोड थांबवणे. ब, लाटणे मोर्चा, महागाई व कृत्रिम टंचाई यांना विरोध. क, अरक विरोधी आंदोलन, भ्रष्टाचाराला विरोध. ड, महिला दक्षता समिती, स्त्री अत्याचाराला विरोध. तर बघा, क आहे. त्यातील क हा पर्याय बघा, चुकीची जोडी ती आहे क. तर दुसरा बघा, त्यातील 1. सेरेबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी, रेशमी किडे व तुतीची झाडे यावर संशोधन. 2. सनराईज उद्योग क्षेत्र, भारतीय वाहन उद्योग. 3. मेगा क्लस्टर योजना, चर्मोद्योगाला मदत करणारी योजना. आणि 4. दिल्ली हाट, कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारी मार्केट यंत्रणा. तर बघा, त्यातील तिसरी ही चुकीची जोडी आहे. तर बघा, आपण पुढील प्रश्न बघूया. तर बघा, तिसरं. 1. भारतातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया वेल्लोर. 2. पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोलकाता. 3. पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबई. आणि 4. दिव्यांगासाठी कृत्रिम पाय जयपूर. त्यातील तिसरी ही चुकीची जोडी आहे. तर 2 बघा, अ, दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती करा. कोणत्याही 2 सोडवायचे आहेत बघा तुम्हाला. त्यातील पहिली बघा, खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा. भारताच्या कृत्रिम उपग्रहांची नावे बघा, आर्यभट्ट, भास्कर, इन्स्टंट आणि ॲपल. त्यातील दुसरं बघा, भारत रेशीम उद्योग या राज्यात मोठ्या प्रमाणात चालतो बघा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेश. तर बघा, तिसरं बघा, त्यातील तर तिसरं दिलेलं आहे बघा, तुम्हाला इसवी सन दिलेले आहेत आणि कोणकोणते कायदे आहेत हे लिहायचं आहेत बघा. कुठल्या सालाला कुठला कायदा मंजूर झाला आणि कोणत्या सालाला झाला हे लिहायचं आहे. तर बघा, पहिला आहे इसवी सन 1952ला स्त्री हक्क विषयक सुधारणा कायदा. इसवी सन 1961ला हुंडा प्रतिबंधक कायदा. इसवी सन 1961ला प्रसूती सुविधा अधिनियम कायदा. इसवी सन 1984 हुंडाबंदी सुधारणा कायदा. इसवी सन 1988 सती प्रतिबंधक कायदा. तर ब बघा, त्यातील खालील संकल्पना स्पष्ट करा बघा. कोणते 2 लिहायचे आहेत आणि त्यातील पहिला बघा, अवकाश संशोधन. तर बघा, अवकाश संशोधन. तर बघा, उत्तर मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवत नाही, तुम्हाला उत्तर दाखवत आहे, ते तुम्ही लिहायचं आहे आणि वाचायचं सुद्धा आहे. तर बघा, आता आपण पुढील बघूया टिपाल्या. तर बघा, त्यातील दुसरा आहे शहरीकरण. तर बघा, शहरीकरण हे उत्तर आहे, शहरीकरण.
तर तुम्हाला हे वाचायचं आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवत असाल तर तुम्ही हे लिहू शकता. तर चला आपण पुढील बघूया. त्यातील बघा तिसरा आहे पोटगी. तर बघा पोटगी, तर तुम्ही हे वाचा आणि वहीमध्ये सुद्धा लिहून घ्या. बघा त्यातील तिसरा प्रश्न आहे, खालील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. त्यातील पहिला बघा, भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. तर बघा उत्तर आहे इथे, भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. तर हे उत्तर आहे. तर त्यातील आपण पुढील प्रश्न बघूया. बघा त्यातील दुसरा प्रश्न आहे, पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. तर बघा उत्तर आहे, पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. उत्तर बघा. तर आपण पुढील प्रश्न बघूया. तर बघा त्यातील तिसरा प्रश्न आहे, भारतात पर्यटन उद्योग वाढीस लागला आहे. तर बघा उत्तर, भारतात पर्यटन उद्योग वाढीस लागला आहे. याचं उत्तर बघा. तर त्यातील चौथं बघा, महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती चळवळीस सुरुवात झाली. तर बघा त्याचं उत्तर, महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती चळवळीस सुरुवात झाली. तर त्याचं हे उत्तर आहे. वाचल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्हाला मी उत्तरे दाखवत आहे. ती तुम्ही वाचा, लिहा, पाठ करा, कारण आता सत्र परीक्षा जवळ आलेली आहे. त्यामुळे मुलांनो अभ्यास करा. तर बघा त्यातील प्रश्न चौथा बघा, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचे काम केलेले आहे. तर उत्तर बघा हिंदी आहे. त्यातील दुसरा बघा, भारतात महत्त्वाच्या भाषा कोणत्या आहेत. बघा 2 बघा उत्तर त्याला मी दाखवलेले आहे. बघा इथून ते इथपर्यंत लिहायचं आहे, महत्त्वाच्या भाषा कुठल्या ते. आणि त्यातील तिसरा प्रश्न बघा, इंग्रजी भाषेचे प्राबल्य स्पष्ट करा. प्राबल्य, तर बघा इथून तुम्हाला इथपर्यंत हे उत्तर लिहायचं आहे. तर पाचवा प्रश्न बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. बघा त्यातील पहिला बघा, कोकण रेल्वेचे वैशिष्ट्य कोणते ते लिहा. तर बघा उत्तर आहे, कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती. तर ही उत्तरे आहेत बघा. तर त्यातील दुसरा प्रश्न बघा, दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत. तर बघा दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत, आपण त्याचे उत्तर बघत आहोत. बघा दूरदर्शन या माध्यमात पुढील बदल झाले. तर त्यातील तिसरा प्रश्न बघा, भारतातील शेती उद्योगाच्या स्थितीचे वर्णन करा. तर बघा उत्तर आहे, भारताच्या शेती उद्योगाच्या स्थितीचे वर्णनाचे उत्तर आहे बघा. तर बघा त्यातील पुढील प्रश्न आहे बघा, ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याची आज का गरज आहे. तर विद्यार्थ्यांनो याचं उत्तर बघा इथं दिलेलं आहे. तर आता पुढील प्रश्न बघूया. राज्यशास्त्र बघा प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत बघा. 1, आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँडमधील टिंबटिंब येथे आहे. पर्याय ब कडे दिलेले आहेत. त्यातील ब हा पर्याय बघा द हेग.
त्यातील दुसरं बघा, हा दिवस जगभर मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तर बघा अबकड हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील ब हा पर्याय आहे बघा 10 डिसेंबर. आणि त्यातील 7वा प्रश्न बघा, खालील विधाने चूक बरोबर ते सहकार्याने स्पष्ट करा. तर बघा त्यातील पहिला, भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तर उत्तर बघा हे विधान बरोबर आहे आणि त्याचे सहकारण बघा खाली दिलेले आहे, ते तुम्हाला लिहायचे आहे. बघा इथं दिलेले आहे. तर बघा त्यातील दुसरा आहे, संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. तर बघा उत्तर हे विधान चूक आहे आणि कारण दिलेले आहे बघा खाली, तुम्हाला हे कारण लिहायचं आहे. त्यातील तिसरं बघा, पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. तर बघा उत्तर हे विधान बरोबर आहे आणि कारण दिलेले आहे बघा, ते तुम्ही लिहा. प्रश्न 8वा बघा, खालील संकल्पना स्पष्ट करा. कोणते एक लिहायचं आहे. एक आहे मॅकमोहन रेषा. तर बघा उत्तर मॅकमोहन रेषा. तर बघा इथं राहिलेले थोडे, 1962 मध्ये भारतावर आक्रमणही केले होते. सध्या सीमा प्रश्न सुटलेला नसला तरी तो थोडा मागे पडला आहे. इथपर्यंत लिहायचं आहे. त्यातील दुसरं बघा, दहशतवाद. तर बघा उत्तर दहशतवाद. बघा दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. कोणते एक लिहायचं आहे बघा. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शाखा बघा दिलेल्या आहेत, त्यातील उत्तर दिलेले आहे त्याचं. दुसरं बघा, दक्षिण आशियाई सहकार्य संघटनेतील सार्क राष्ट्रे, त्याचं पण उत्तर दिलेलं आहे तिथं. तर आपण 9वा प्रश्न बघूया. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे बघा, दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा. तर बघा उत्तर आहे इथं दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय. बघा 4 आहेत, 1 2 3 4 असे 4 पर्याय आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत. आता पुढील प्रश्न बघूया. दुसरा बघा, संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते. तर बघा उत्तर आहे इथं संयुक्त राष्ट्रांची शांती सेना संघर्षग्रस्त भागात पुढील भूमिका बजावते. तर बघा याचं उत्तर आहे हे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा इयत्ता 9वीचा इतिहास राज्यशास्त्राचा आपण पेपर बघितलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत, सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेले, आणि तुम्हाला इथून पुढं 10वीचे सुद्धा सर्व प्रश्नपत्रिका सोडवून पाहायला भेटणार आहेत. तर या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.